तुम्हाला माहित आहे का, कोकणातील स्वयंभू श्री मंगेश्वराचं हे हिडन मंदिर, जिथे गायीने स्वतः शिवशंभूंची पिंड शोधून दिली. नमस्कार, मी कोकणातील चेडू अमिषा जागुष्टे. तर महाशिवरात्री निमित्त मी आली आहे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मांगवली गावात. येथील स्वयंभू श्री मंगेश्वराचं मंदिर एक्सप्लोअर करायला. हे आहे कोकणातील प्राचीन स्वयंभू श्री मंगेश्वर मंदिर. या ठिकाणी असलेले शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच ते मानवाने प्रतिष्ठापित केलेले नसून नैसर्गिकरित्या जमिनीतून प्रकट झालेले आहे. गावातील वयोवृद्धांच्या कथेनुसार पूर्वी येथे दाट जंगल होते. असं म्हटलं जातं की खूप वर्षांपूर्वी इथे एक गाय रोज याच ठिकाणी पान्हा सोडायची. एक दिवस तिच्या मागे गुराखी पाहायला आले की आपली गाय नेमकी जाते कुठे. तेव्हा त्यांनी गायीला तिथे पान्हा सोडताना पाहिलं. मग त्यांनी ही घटना गावकऱ्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी ती जागा स्वच्छ करून पाहिली तर तिथे स्वयंभू श्री मंगेश्वराची पिंड आढळली. भाविकांच्या श्रद्धेनुसार येथे नवस केल्यास मनोकामना पूर्ण होतात, म्हणूनच हे देवस्थान जागृत म्हणून ओळखले जाते. या मंदिरातील वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. प्रारंभी मंदिर साध्या स्वरूपात उभारले गेले. कालांतराने गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. श्री मंगेश्वर मंदिराच्या अगदी समोरच श्री रामेश्वर मंदिर आहे आणि मंदिराच्या डाव्या दिशेला श्री भैरी भवानी देवस्थान आहे. मंदिरासमोरच दीपमाळही आहे. बाजूलाच एक विहीर आणि समोर सुंदर तुळशी वृंदावन आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला 7 वीरांच्या मूर्तीही आहेत. महाशिवरात्रीचा उपवास होता आणि खूप भूक लागली होती, पण इथल्या शांत वातावरणामुळे आणि हिरव्यागार निसर्गामुळे ती भूकही जाणवली नाही. जर तुम्ही कोकणात येत असाल तर या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या आणि अशाच कोकणातील मंदिरांची माहिती मिळवण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायला विसरू नका. ओके, बाय.